तुमचं आयुष्य कोणाच्या हातात द्यायचं. आणि लोकशाही त्यालाच म्हणतात की जनतेचा कौल हा अंतिम असतो. पण गेल्या विधानसभेमध्ये मला नाही वाटत जनतेचा कौल हा मानला गेला. कारण जिथे जातोय तिथे सगळेजण सांगतात की साहेब आम्ही तुम्हाला मत दिलं होतं, हे सरकार येऊ शकत नाही. याचाच अर्थ असा की कुठेतरी फार मोठा घोटाळा झालेला आहे. आणि ज्या सरकारचा जन्मच घोटाळ्यातून झालेला आहे ते सरकार घोटाळे नाही करणार तर काय करणार. मतचोरी म्हणजे पक्ष तर चोरला. तुम्हाला मी डायरेक्ट सगळ्या या पक्षातनं चोर त्या पक्षातनं चोर सगळे म्हणजे जो मोठा चोर असेल त्याला पाय घड्या. आणि जो निष्ठावंत कार्यकर्ता असेल त्यांनी काय करायचं, या बाजार गुंड्यांच्या सतरंज्या उचलायच्या. याच्यासाठी तुम्ही मेहनत करत होतात का? आज तुमचे डोळे उघडले आणि तुम्ही एका बसवलंय हेच कोणाला कळत नाहीये. लोकसभेमध्ये तुम्ही आपला काय बंडू बॉस बरोबर रे त्याला निवडून दिलं आणि परभणी आपला बालेकिल्लाच आहे, तो कोणी हलवूच शकत नाही. पण ह्या इथल्या विधानसभेमध्ये आपला पराभव झाला. ठीक आहे, झाल्यानंतर जो झाला तो पण गेला, तो जाऊ द्या. पण तो गेल्यानंतर नवीन तरणीबाण पोरं उभी राहिली. याला म्हणतात शिवसेना. मी तुम्ही सगळे शेतकरी आहात. आता हे झाड मला खूप आवडते, छान झाड आहे. पण या झाडाची सुद्धा कधी कधी पानं गळतात. आता मला कोणी सांगितले 100 वर्षापेक्षा जास्त जुनं झाड आहे. बरोबर ना? म्हणजे पानं गळतात पण मुळं आणि खोड मजबूत आहे. तसं शिवसेनेचं आहे. मूळ आणि मुळे एवढी खालपर्यंत गेले, कोणी किती उपटू म्हटलं तरी काय उपटू शकत नाही. आणि मग ज्यांची मुळच नाहीये त्यांना तेव्हा सगळ्यांची पानं घेऊन चिकटवावी लागतात. हे फेविकॉल का जोड आहे, 50 खोके का जोड आहे, खोके घेऊनच पळाले. म्हणजे जिथून दादाबाजीने त्यांच्या कारभाराची सुरुवात झाली. आणि मग माझा स्पष्ट आरोप आहे, आता तुम्हीच सांगता की त्यावेळेला मी केलेली कर्जमुक्ती तुम्हाला मिळाली होती म्हणून. मिळाली होती याचं कारण का? कोणी तुम्ही मागितली होती माझ्याकडे? साधारणतः 2017 साली ना त्या देवेंद्र फडणवीसांनी कर्जमाफी जाहीर केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलं. मी त्यांच्या मागे लागलो होतो कारण आम्ही तेव्हा सत्तेत भागीदार होतो. युती होती शिवसेना भारतीय जनता पक्ष. मग त्याला करायला लावली होती कर्जमुक्ती. पण माझं समाधान नव्हतं कारण ते एवढ्या अटी तटी शर्ती होत्या की तुम्ही नको बाबा म्हणजे काय जाऊ दे ना, आहे तो बरा आहे पण कर्जमुक्ती नको आम्हाला. कारण एवढे अटी तटी शर्ती होत्या, किती वेळा ते सह्या करायच्या, अंगठे करायचे, हेलपाटे. माझं काही समाधान नव्हतं झालं. आणि अनपेक्षितपणाने तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री पद माझ्याकडे चालून आलं. आता ते आल्यानंतर मी माझी एक कृतज्ञतेची भावना कृतज्ञ म्हणून एक व्यक्त केली की नाही, आपल्याला शेतकऱ्यांना त्यावेळेला अर्धवट जे काही मिळालं ते पूर्ण दिलं पाहिजे. आता माझी मागणी हीच आहे की तेव्हा तर काही असं नव्हतं, पण आता संकट आहे. आणि अभ्यास कसला करतात? मी केला होता का अभ्यास? मी पाठवली होती का समिती? बरं, आता जर का अभ्यास करायला समिती पाठवली तर तुम्ही इकडे शेतकरी किती जमले आहात की नाही? शेतकरी सगळे शेतकरी आहात ना? मग आता मला प्रामाणिकपणे सांगा, कारण मी येता जाताना बघतोय शेतकरी दादा माझा कामाला लागला. पेरण्या सुरू झाल्या, म्हणजे डोळ्यात पाणी आहे. जगायचं कसं हा प्रश्न आहे, खायचं काय हाही मोठा प्रश्न आहे. पण तुम्ही काम नाही थांबवू शकत. म्हणजे दुतर्फा बघितलं तर आता परवा सुद्धा मी गेलो होतो, पेरणी सुरू आहे. मग आता जर का कोणी पंचनामा करायला आला तर रिपोर्ट काय येणार? सगळं फर्स्ट क्लास आहे, पेरण्या सुरू झाल्या, रब्बी पिकाच्या पेरण्या सुरू झाल्या. काय करणार पंचनामा? काय नुकसान भरपाई मिळणार? जेव्हा यायला पाहिजे होतं तेव्हा कोणीच आलं नाही. आता काल परवाकडे केंद्राचं पथक येऊन गेलं. माझं तर म्हणणं असं की आपण एक शर्यत किंवा स्पर्धा लावायला पाहिजे. केंद्राचं पथक दाखवा आणि 1000 रुपये मिळवा. तुमच्या गावात आलं होतं असेल तर आनंद आहे. पण जिथे आलं होतं असं म्हणतात तिकडे रात्री पाहणी केली. ते टीव्हीवर चालायचं ना, रात्रीचा खेळ चालेल तसं रात्रीची पाहणी. काय करणार रात्रीचं पाहणी करून? आणि 50,000 रुपये हेक्टरी हे की मी माझ्या मनचं नाही बोललेलं, तुमच्याशी बोलून मी मागणी केलेली. कर्जमुक्ती झालीच पाहिजे ही माझ्यापेक्षा तुमची मागणी आहे, तुमची आत्ताची आवश्यकता आहे. कारण तुम्ही संकटात आहात. मुख्यमंत्र्यांनी आता जूनचा मुहूर्त दिलाय. मान्य असेल तर मला काही हरकत नाही, कारण मी तुमच्यासाठी लढतोय.
तुम्हाला जूनचा मुहूर्त मान्य आहे का? कारण जूनचा मुहूर्त काढायचा असेल तर मी सांगतो, शेतकरी दादांना सांगतो की थांबा, मुख्यमंत्री जून मध्ये कर्जमुक्ती करणार आहे. पण मला मुख्यमंत्र्यांनी मग 2-3 प्रश्नांची उत्तरं द्यायची. जून मध्ये जर का कर्जमुक्ती करणार असाल तर आत्ताच थकलेल्या कर्जाचे हप्ते आम्ही भरायचे की नाही भरायचे? व्याजाचे हप्ते, नवीन रब्बीसाठी कर्ज मिळणार आहे की नाही मिळणार आहे? मग ते मिळालं तर त्याचे सुद्धा हप्ते किंवा व्याज भरायचं की नाही भरायचं? आणि ते सुद्धा कर्ज तुम्ही जून मध्ये माफ करणार आहात का? माझे प्रश्न बरोबर आहेत का चुकीचे आहेत? कारण बँकेचे तगारे थांबले, तुमचं अकाउंट सुद्धा काय होल्ड वगैरे करतात तसं सगळं केलेलं आहे, बरोबर आहे. आणि बँकेचे तगादे काय थांबले नाहीत. माझ्याकडे बातम्या आहेत, रोज कुठे ना कुठेतरी आत्महत्या सुरूच आहेत. मराठवाड्यात तर आहेत, पण विदर्भात सुद्धा सुरू आहे. अगदी आपल्या टोकात तिथे चंद्रपूर जिल्ह्यात राजुरा तालुक्यात एका महिलेने, यशोदा राठोड त्या महिलेचं नाव, 68 वर्षाच्या होत्या, त्यांनी 2 दिवसापूर्वी पेपरमध्ये आले, त्यांनी आत्महत्या केली. बँकेचा तगादा लागला मागे म्हणून. आणि जानेवारी पासून आतापर्यंत जवळपास 1000च्या आसपास, किमान 1000च्या आसपास आत्महत्या झाल्या. मग या आत्महत्येचा पाप निवडणुकीच्या आधी जे देवेंद्र फडणवीस सांगत होते की भाजपचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्याचा 7-12 करू, कोरा 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 म्हणून तुम्ही त्यांना मतं दिली. मग आता हे आत्महत्येचं पाप कोणाच्या डोक्यावर टाकायचं? जर वेळेमध्ये कर्जमुक्ती झाली असती तर ही सगळी 1000च्या 1000, मी 1000 एक अंदाजाने बोलतोय, त्याहून जास्त असतील. ही सगळी लोक आज आपल्यामध्ये हजर असतील. ही सगळी घरं जी उजाड झाले, त्या घरावरती त्यांच्या हक्काचं एक मायेचं जे कौल होतं ते आज तसं छप्पन कसं राहिलं असतं. ही घरं उजाडून टाकतायत. म्हणजे पुराणी आणि या आपत्तीने तर घरं गेलीच वाहून, जमिनी खरडून गेल्या. पण यांच्या नादानीपणामुळे जी घरं उघडी पडले त्याची जबाबदारी कोण घेणार? आता जे संजय जाधव बोलले आपल्याशी की तुमच्याकडे येण्याच्या आधी ती जी बैठक झाली, म्हणजे ह्या आपल्या बैठका आहेत, जाहीर सभा नाहीये. तिकडे एका ताईने सांगितले की त्यांच्या मुलीची फी भरायची कशी. सरकारने भले जाहीर केले की मुलीला शिक्षण माफ आहे, फी माफ आहे, पण तरी त्या म्हणतात की मला फी भरवल्या, ते 2 लेकराच्या फी भरायच्या कशा? मग काय शेतकऱ्याला मुलगी शिकली, प्रगती झाली, ती कुठे गेली घोषणा? 6000 रुपये आम्हाला परत देतात. पण 6000 देताना 12000 त्यांनी खिशात टाकले हे आम्हाला कळतच नाही. आता त्या खात्यावरची जीएसटी कदाचित कमी केली असेल, मला नाही माहिती. पण जीएसटी ठेवलाय का? मग शेतकऱ्यांच्या साठी जर काय सरकार असेल तर मग जीएसटी ह्या शेतकऱ्यांच्या वरती, शेतकऱ्यांची आवश्यक लागतं आहे त्याच्यावर जीएसटी माफ का नाही करत? याचं कारण सरकारने तुमचं पाणी झोपलंय. मी जे आधी सांगितलं की तुम्ही काय करणार करून करून? आत्महत्या ना, दुसरं काय करणार? काय करणार बाबा, आता जगायचं कसं? याच्यापेक्षा आत्महत्या केलेली बरी. हे सरकारला माहिती आहे की हा शेतकरी आहे ना, हा साधा आहे, भोळा आहे, याला याची ताकद माहिती नाहीये. हा जास्तीत जास्त काय करेल? हा जीव देईल, पण आपल्या अंगावरती येणार नाही. जोपर्यंत तुम्ही सरकारच्या अंगावर जात नाही तोपर्यंत सरकार तुमच्या समोर गुडघे टेकणार नाही. आज सुद्धा आता तुम्ही निवेदन दिले ना, काय काय, मी आता संजयजी तुमच्याकडे निवेदन दिलं, कुठलं होतं ते, विहिरीचं असेल, आणखीन काही असेल, विहिरीच्या पंचनाम्याचं. तहसीलदार येत नाही. कसा येत नाही? जा ना, सगळे शिवसैनिक तुमच्या बरोबर येतील, आपल्या खासदार तुमच्या बरोबर येईल, जिल्हा प्रमुख येईल, जा मोठा मोर्चा घेऊन जा तहसीलदाराकडे. आणि हाच तर मी म्हणतोय दगाबाज सरकारचा पंचनामा. ही सगळी तुमच्याकडे, आता मला जी कॉपी दिली, अशा कोणाकडे काय 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 तुमच्या तक्रारीच्या कॉपीज असतील, तो तक्रारीचा गठ्ठा घ्या, मोर्चा काढा, तहसीलदार तिकडे जा आणि त्याला सांगा हे तू का केलेलं नाही आणि कधी करणार ते मला सांग. सरकारने जाहीर केले पॅकेज, या पॅकेजचे पैसे आम्हाला आतापर्यंत का मिळाले नाही याचं पहिलं उत्तर दे. हे बघा, आता एक डिअर कस्टमर, हे आजचा एक हे आहे, सांगतो थांबा. हा मोबाईल कोणाचा आहे रे दादा? हा, विम्याचे पैसे कोणाला मिळाले? अरे नाही, तुम्ही खोटं बोलताय. माझ्याकडे पुरावा आहे. अरे पुरावा आहे माझ्याकडे, तुम्ही खोटं बोलताय. हे बघा, विम्याचे पैसे मिळत ना? अरे थांब, मिळालेत की नाही? 1 रुपया मिळालाय. मिळाले की नाही मिळाला? 1 रुपया मिळाला. विम्याचे पैसे मिळाले 1 रुपया. हा,
तुमच्या मोबाईल मध्ये चालेल ना. मग एवढी थट्टा शेतकऱ्याची मला नाही वाटत इंग्रजांच्या काळात सुद्धा कोणी कधी केली असेल. ह्या सगळ्या गोष्टी गोळा करा आणि मग बघू ना कसे नाही कसे ऐकत नाही. तुम्ही फक्त सांगा कुठे कुठे कोणत्या कंपन्या, त्या विमा कंपन्यांना सुद्धा वट्टीवर कसं आणायचं हे शिवसेना बघेल. पण तुम्ही मात्र या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या घेऊन आपण तहसीलदार असेल, ज्यांच्याकडे पंचनामा करण्याचे अधिकार आहेत, मदत वितरित करण्याचे अधिकार आहेत, त्यांच्या कार्यालयावरती मोर्चा घेऊन जाऊन त्याला सांगायला पाहिजे आम्ही तुमच्याकडे भीक मागायला आलेलो नाही, आम्ही आमचा न्याय हक्क मागायला आलेलो आहोत. जी मदत सरकारने केली ती पहिले आम्हाला दे. मी 2 लाखापर्यंत कर्ज, पीक कर्ज माफ केलं होतं, एका एकरात पीक केलं होतं की नव्हतं? ही आणखी नाही म्हणजे जमिनीप्रमाणे कोणाकोणाला किती मदत आली ती त्याची यादी आहे. तुम्ही आता दादा दिली ना, त्याच्यामध्ये कोणाला 14 रुपये मिळाले, कोणाला 84 मिळाले, कोणाला 151, कोणाला 8 रुपये, कोणाला 146, 113, 116, काय आहे. आणि गद्दारांना किती? म्हणजे जो इमानदारीने राहतो त्याच्याशी तुम्ही असे वागता आणि जो गद्दारी करतो त्याला 50 रुपये देतात. गद्दाराची किंमत जास्त आहे. आणि म्हणून काही वेळेला जो संताप असंही होतो ना, तो एवढ्यासाठी होतो की मी पत्रकार परिषदेत बोललो की आता या वर्षी वंदे मातरम या आपल्या राष्ट्रगीताला 150 वर्ष होत आहेत. हे भाजपवाले सगळे कोकलून बोलत होते ना, इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा. मान्य आम्हाला. पण पहिलं मला भाजपवाल्यांना विचारायचंय की अरे तुम्ही माझ्या भारत मातेची जी लूट चालवलेली आहे, जो माझ्या शेतकऱ्याची तुम्ही थट्टा चालवलेली आहे, तुम्हाला वंदे मातरम बोलण्याचा भाजपवाल्यांना अधिकार नाहीये. बोलू नका वंदे मातरम. कारण ज्या भारत मातेला तुम्ही लुटताय, जमिनी लुटताय, शेतकऱ्याला नागवताय, भ्रष्टाचार करताय आणि वरती सांगताय वंदे मातरम. भाजपवाल्यांना अधिकार नाहीये वंदे मातरम म्हणण्याचा. अपमान करताय तुम्ही भारत मातेचा. आणि म्हणून 2 कार्यक्रम मी तुम्हाला दिलेले आहेत. मी पुढच्या महिन्यामध्ये परत येईन, पण परत येईन ते मी तुमच्याशी असं बोलणार नाही. तुम्ही मला हातात कागद घेऊन तयार पाहिजे, आता जसं देतात तसं. आणि त्या कागदावरती दगाबाज सरकारचा पंचनामा पाहिजे, त्या पंचनाम्याचा रिपोर्ट पाहिजे. रोज जायचं, कार्यालयात जायचं आणि त्याला सांगायचं तुझ्या सर्कलमध्ये किती शेतकऱ्यांच्या जमिनीचा पंचनामा केला त्याची यादी दे, किती जमिनीचा केलेला नाही त्याची यादी दे. पंचनामा केला असशील तर किती शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई मिळाली पाहिजे त्याची यादी दे, किती शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली आहे त्याची यादी दे. वेळ लागेल, दिवसभर जाईल, जाऊ द्या, त्याला सोडायचं नाही. त्याच्या जेवणा खाण्याची सोय करायची. कशी करायची? तुम्हीच बोलत ना आता कोणी कसं तुम्हाला तांदूळ दिलाय, काय बोललात? तांदूळ कसा बासमती आहे ना, किड्यातला तांदूळ निवडावा लागतोय. गहू सुद्धा तसाच हायब्रिड दिलेला आहे. या सगळ्याचं पंचपक्वान्न करा आणि त्याला सांगा तूच वितरित केलेले आहे सरकारने, हेच तुला आम्ही जेवला आणि तू जेव इकडे, पण आमचं काम केल्याशिवाय जायचं नाही. रोज सकाळी इतक्या वाजता ऑफिस टाइम आहे ना, कार्यालयाने वेळेत ये इकडे, तुझ्या जेवणा खाण्याची सोय करतो, पण तुझा पंचनामा आता आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. हे सुरू करा जरा. नाहीतर आता मी तुम्हाला सांगितलं ना, सरकार म्हणते काय शेतकरी काय 2 दिवस रडेल, कपाळावर हात मारेल, नशिबाला दोष देईल आणि कामाला लागेल. रात नाही बात नाही. पुन्हा निवडणुका आलेल्याच आहेत, जिल्हा परिषद येतील, पुन्हा मधाचं बोट लावतील आणि तुम्ही आपले भूलून जाणार तिकडे. जर आपलं सरकार आलं असतं तर आज मी तुमच्या डोळ्यात पाणी यायला दिलं नसतं. म्हणून हे पंचनामे तर करायचेच, पण आणखीन एक काम करायचं. आता कोणत्या निवडणुका येतील कोणत्या मला माहित नाही, पालिका येतील, पंचायत येतील, जिल्हा परिषद येतील, येऊ देत. पण तुम्ही एक निर्धार केला पाहिजे, गावागावात फलक लागले पाहिजे की जोपर्यंत कर्जमाफी नाही तोपर्यंत भाजप महायुतीला मत नाही. जोपर्यंत 50,000 रुपये हेक्टरी आम्हाला मिळत नाही, विम्याचे पैसे मिळत नाहीत, वाहून गेलेल्या गुराढोरांची, सगळ्या जनावरांची नुकसान भरपाई मिळत नाही, कोंबड्यांची नुकसान भरपाई मिळत नाही, शेळ्या मेंढ्यांची मिळत नाही, खरडून गेलेल्या जमिनीची मिळत नाही, तोपर्यंत भाजप युतीला मत नाही. ज्याप्रमाणे पंतप्रधानांनी नोटबंदी केली होती तशी तुम्हाला आता वोटबंदी करावी लागेल. मतबंदी काही रे आहे तुमची? लढण्याची हिंमत आहे का नुसतं रडत बसतात? रडणार असाल तर मी नाही येणार तुमच्यासोबत.
आणि लढणार असाल तर प्रत्येक शिवसैनिकाला घेऊन मी तुमच्या खांद्याला खांदा लावून सरकारशी लढल्याशिवाय आणि सरकारला गुडघ्यावरती आणल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे, निर्धार केलात. पुढच्या महिन्यात आल्यानंतर मला काय देणार तुम्ही हातामध्ये? सरकारचा पंचनामा. आणि मला गावागावात बोर्ड दिसले पाहिजे. जिल्हा प्रमुख तुम्ही आहात, सगळ्या गावात ह्या शेतकऱ्यांनी बोर्ड लागलेले मला फोटो पाहिजे. ठीक आहे, चला लढा आता, हिंमत हरून चालणार नाही. सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद.